दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सांगली जिल्हा दौऱ्यावर होते। दरम्यान सांगली येथील विश्रामगृहामध्ये त्यांचे आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा पक्ष पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार व फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य स्वागत केले। यावेळी रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते विवेकरावजी आप्पा कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली। दरम्यान खानापूर तालुका येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पक्ष पदाधिकारी यांनी आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। खानापूर तालुका वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार पडले आहे। यावेळी रामदास आठवले यांनी तालुक्याचे दिवंगत नेते दिनकरजी धेंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, विजय बार्शिक, नानासाहेब वाघमारे, राजेंद्र खरात, श्वेत पद्म कांबळे, पोपट कांबळे, छायादिदी सर्वदे, अरुणभाऊ आठवले, संजय मस्के, तुषार लोंढे, सुनील तोरणे, अरविंद कांबळे, मिलिंद मेटकरी, योगेंद्र कांबळे, संतोष जाधव, नवनीत लोंढे, चंद्रकांत कांबळे, पोपट कांबळे, पिंटू माने, लालासाहेब वाघमारे, विशाल काटे, बापू सोनवणे, विशाल तिरमारे, प्रवीण धेंडे, धनंजय वाघमारे, विवेक सावंत, अविनाश कांबळे, विक्रांत वाघमारे, अविनाश बोले, सुरेश कांबळे, सचिन सकटे, अभिनव कांबळे, अमोल माने, संतोष सर्वदे, संजय कांबळे, रसिक जकाते, अविराज काळेबाग, बशीरभाई मुजावर, मधुकर कांबळे, अनिल कांबळे, तानाजी कांबळे, विजय कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।